ज्याला पथ्य आहे त्याच्यासमोर ते पदार्थ आणत नाही. तर तसा कंट्रोल ठेवणं जरा तरी सोपं आहे. पण समोरच पदार्थ आहे, समोरच सगळे भोग आहेत, सगळे भोग हाताशी असताना सुद्धा मनात तो भोग न येणं हे खरं सामर्थ्य आहे. महाराजांनी एका प्रवचनात सांगितलेलं आहे की भगवान शंकरांचं महत्व, संयम किती आहे. अर्धांगिनी ती जवळ नाही, खरोखरची अर्धांगिनी आहे. अर्ध्या शरीरात पार्वती मातेचा वास आहे, पण तरीही मनात कामभावना नाही. हे शंकरांचं महत्व सांगितलेलं आहे महाराजांनी. हा, रामचंद्र म्हणाले, माझ्यापेक्षा तुझा त्याग मोठा आहे. मला वनवासात जायची आज्ञा होती, पण तुला तुझ्या आईने राज्य मिळवून दिले होते. वसिष्ठादिकांनी तुला राज्य करण्याची आज्ञा केली होती, पण तू विरक्ती धारण केलीस. रामापेक्षा भरताचा त्याग फार मोठा आहे. वाल्मिकी महर्षींनी सर्व लोकांची बुद्धी शुद्ध होण्याकरिता रामायण लिहिलेलं आहे. तर हा उद्देश आहे रामायणाचा. म्हणजे रामायणाचं वाचन करताना हे आपल्याला सगळे मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की रामायण वाचताना आपलं रामायण वाचताना बुद्धीची शुद्धी होते का. रामचंद्रांचे जे गुण आहेत, मारुतीरायांचे गुण आहेत, सीतेचे जे गुण आहेत, लक्ष्मणाचे जे गुण आहेत, शत्रुघ्न भरताचे जे गुण आहेत, त्यातले किती गुण आपल्यात वाढत आहेत. रावणाचे जे गुण आहेत अवगुण आहेत. गुणही आहेत रावणाचे, तेही घेण्यासारखे आहेत, पण अवगुण जे आहेत, कुंभकर्णाचे अवगुण जे आहेत, त्याचा त्याग कसा करता येईल. काही चांगली पात्र आहेत त्यांच्या बाबतीतही, जो सुग्रीव जो होता तो सुरुवातीला रामचंद्रांनी राज्य मिळवल्यानंतर एक वर्ष जवळजवळ तो विसरून गेलेला आहे भोगात सगळ्या. तर चांगली आपण ईश्वराच्या जवळ असलो म्हणजे आता आपली बुद्धी इकडे तिकडे होणार असं नाही, सतत सांभाळलं पाहिजे. हे कोणाकडनं समजायचं तर आपण सुग्रीवाच्या उदाहरणात आपल्याला समजून येतं. तर असा प्रत्येक पात्राचा विचार करताना या पात्राकडून आपल्याला काय शिकता येईल आणि हे वाचता वाचता आपल्या बुद्धीची शुद्धता किती होते याचा जर आपण मापदंड, जर मेजरमेंट काही ठेवता आलं आपल्याला, तर मागे आपण मला वाटते कोणत्या तरी एका ह्याच्यात बघितलेलं की गीतेत दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं, तिसऱ्यात संन्यासाची लक्षणं, सहाव्यात योग्याची लक्षणं, नवव्यात राजयोगाची लक्षणं आलेली आहेत, 12व्यात भक्ताची लक्षणं आहेत, 13व्यात ज्ञानी महात्म्याची लक्षणं आहेत, 18व्यात संन्यास जो त्यागाची लक्षण आहेत, संन्यासाच्याही पुढचा. तर 16वा अध्यायच दैवी आणि असुरी प्रकृतीसाठी आहे. तर त्यातली जी दैवी प्रकृती आणि जे काही स्थितप्रज्ञाची भक्ताची लक्षण आहेत, ती जर सगळी आपण लिहून काढली आणि त्याच्यात जर 0 to 100 स्केलला आपण कुठे आहोत हे जर लिहून ठेवलं आपल्या आपल्याच मापदंडाने, असं नाही की आपण काही एक्झाम देतोय दुसऱ्याला सांगतोय, तर ते करून त्याच्यानंतर ठराविक दिवसांनी, 6 महिन्यांनी म्हणा, वर्षभराने पुन्हा एकदा ते पडताळून पाहावं की आपली प्रगती चालली का अधोगती चालली. आपण मागेही पाहिलं होतं, महाराजांना बऱ्याच वेळा पाहिलं रादर, गोलकर काकांनी जेव्हा विचारलं की प्रगतीचं ची पट्टी काय, माप काय असं विचारलेलं, तर ते म्हणाले की आता जनरली काय अपेक्षा असते, शक्तिपात दीक्षा मिळाल्यानंतर एकतर त्या शक्तिपात दीक्षेचं ग्लॅमर असं आहे की त्याच्यामुळे आता आपल्याला काही ओंकार व्हायला सुरुवात होईल, कारण किंवा काय, म्हणजे मला अजून आठवते बाबांना जेव्हा दीक्षा झाली तर ते दीक्षा व्हायच्या आधी बाबांनी योगवाणी वाचलं, मी पण वाचलेलं. तर बाबांना दीक्षा झाली तेव्हा आम्ही असे दारातनं बघायचो की आता काय आसन वर उठतंय, म्हणजे कारण हे सगळं अनुभव असलेलं ना, म्हटलं आता बाबांचं काय होतंय असं करून आम्ही पाहायचो. म्हणजे ती लहान म्हणून उत्सुकता असते तशी मोठ्यांनाही बऱ्याच वेळा असं असतं, तो रसास्वाद असतो, म्हणजे काय क्रिया झाल्या, काय अनुभव झाल्या. पण महाराजांना जर कोणी सांगायला गेलं की मला अमुक क्रिया झाल्या किंवा असा अनुभव आला,
तरीही त्यांनी एंटरटेन केलेलं नाहीये ते. ते फक्त बरं मग म्हणजे माझ्या मित्रांनी जेव्हा सांगितलं की मला अनाहत नाद ऐकू येतं, चांगलंय तिकडेच लक्ष लावायचं म्हणाले आणि तो विषयच बदलला त्याने. आणि मग काय करता काय नाही ह्याच्याकडे त्याने नेलं. म्हणजे कोणताही अनुभव कितीही चांगला असला तरी तिकडे आपण रेंगाळलो तर त्याला रसास्वाद दोष म्हणतात आणि तो खूप घातक आहे. तो सत्वगुणाचा दोष असल्यामुळे तो पटकन येत नाहीत. म्हणजे डोळ्यातलं कुसर दिसत नाही म्हणतात तसं ते होतं. तर महाराजांनी त्या प्रश्नाला गोलकर काकांचे उत्तर काय दिलं की आपलं जे साधना आहे आणि जो आपलं रोजचा स्वाध्याय आहे, तो नियमित चालू राहणं आणि दिवसेंदिवस सत्वगुणाची वृद्धी होणं हेच साधनेचं माप आहे. तर तसं ह्या पात्रांच्या दृष्टीने हा जर आपण विचार केला की आपण त्यांच्या थोडे तरी जवळ पोचायला सुरुवात झाली का, पुढे कदाचित ह्याच्यातच येईल की भरतांनी भरतांना जेव्हा कळलं की कैकईनी रामचंद्राला नेलं तेव्हा आधी तो मारायला निघाला पण थांबलाय की मी जर आईची हत्या केली तर राम माझं तोंडही पाहणार नाही. आणि तिथे महाराज म्हणालेत नेता किती मोठा आहे म्हणे, नुसता त्याचं स्मरण झाल्या बरोबर चुकीच्या मार्गाला न जाता तो योग्य मार्गाने निर्णय घेतला गेलाय. तर तसं आपण व्यवहारात काही करताना अमुक वेळी महाराज कसे वागले किंवा कसे वागले असतील हा जर आपला विचार राहिला तर त्यावेळचे आपले निर्णय हे बरोबर होऊ शकतील आणि आपोआपच आपल्या वागण्याची अलाइनमेंट त्या सत्पुरुषांच्या वागण्याने व्हायला सुरुवात होईल. आणि आपण सुरुवातीलाही बघितल्याप्रमाणे महाराजांचं सगळं चरित्र अवेलेबल नाही पण रामचंद्रांचं अवेलेबल असल्यामुळे महाराज कसे वागले बघायचं असेल तर महाराजांनी रामासारखंही वागून दाखवलेलं आहे आणि महाराजांनी भरतासारखंही वागून दाखवलेलं आहे. म्हणजे भरतानी जसं सांगितलं की हे राज्य एकतर भरत राज्य घ्यायला तयार नव्हता आणि दुसरं ते राज्य घेतल्यावर पण त्यांनी सांगितलं की मी फक्त हे 14 वर्ष सांभाळेल. तसं गुळवणी महाराजांनी जेव्हा निर्णय घेतला की दत्त महाराजांना उत्तराधिकारी करावं तेव्हा दत्त महाराजांची इच्छा नव्हती. त्यांनी आधी सांगितलं की हे सगळं नको हा लौकिक. तर तेव्हा गुळवणी महाराजांची इच्छा आणि म्हणजे गुरूंची आज्ञा त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं. पण मान्य करताना म्हणाले की मी फक्त हे 25 वर्ष आम्ही हे सांभाळू म्हणाले आपल्या आज्ञेप्रमाणे. आणि गुळवणी महाराजांची जी पुण्यतिथी ती तिच्या 25व्या बरोबर पुण्यतिथीच्या दिवशी महाराज शेवटचे याला गेले वासुदेव निवासला. त्यावेळी त्यांचं प्रवचन झालं. त्या प्रवचनाचा शेवटी पण ते म्हणाले इतकंच सध्या मी सांगतो पुरे. म्हणजे त्यांनी तो समारोप करून ते निघाले आणि त्याच दिवशी आईसाहेब निजनामी परत गेले. तर ही महाराजांच्या चरित्रात भरताचे पण आहे, हनुमंतासारख्या सेवेचंही आहे. सगळी जी मोठ्या महाराजांचं म्हणजे गुरूंची जी जी इच्छा आहे ती सगळी पूर्ण करण्यासाठी मोठ्या महाराजांचं वाङ्मयाचं प्रकाशनापासून त्याच्यानंतर वासुदेव निवास आहे, गुरूंच्या नावाने वामन निवास आहे, आपल्या मोक्षगुरूंच्या जे कार्य अमरेश्वर मंदिर त्याचा जीर्णोद्धार आहे. ही सगळी त्यांनी कार्य केली. ती काय त्यांना कुठे त्यांना वाटलं असतं तर कुठेही एखादा मठ स्थापन करता आला असता. पण तुम्ही आता पाहिलं जेवढी जेवढी स्थानं त्यांनी निर्माण केली किंवा त्यांच्या नावाच्या आधारे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे निर्माण झाली, कुठेही अस्तित्वही त्यांनी राहून दिलेलं नाहीये स्वतःच. तर हे सगळं महाराज समजून घ्यायलाही या चरित्रांचा उपयोग होतो. आणि आपण वागताना आपण या चरित्रांप्रमाणे या व्यक्तींप्रमाणे वागतोय की नाही
हे याच्यासाठीही याचा खूप उपयोग होणार आहे. किती वाजलेत आहे ना वेळ? तर हा कुठपर्यंत आलो? हा, रामापेक्षा भरताचा त्याग मोठा आहे. वाल्मिकी महर्षींनी सर्व लोकांची बुद्धी शुद्ध होण्याकरता रामायण लिहिलेलं आहे. ब्रह्मदेवां रामायण लिहिलेलं आहे ब्रह्मदेवांच्या आज्ञेवर. कशी वृत्ती पाहिजे, मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर कसे वागावे, वागले पाहिजे, हे शिकवण्याकरता रामायण आहे. तर शत्रुघ्न राजवेश धारण करून राहिला, नामधारी म्हणून राज्यसभेत बसायचा. भरतासारखा त्याग दाखवता येत नाही. खरं तर दाखवण्याकरता त्याग नाहीच आहे. पण राम वनवासाहून परत येईपर्यंत राजवेश धारण करून त्याप्रमाणे राहताना त्याच्या मनाला किती क्लेश झाले असतील. पण ते सर्व सहन करून त्याने सर्व एकंदर भार सांभाळला आणि भगवत भक्तांची सेवा केली. त्या सेवेमुळे रामरायांची त्याच्यावर कृपा झाली. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही सुद्धा तशीच मोठी होती. तिला काही वनामध्ये जाता आले नाही आणि तसे शक्यही नव्हते. उर्मिलेने लक्ष्मणाला सांगितले, मी जर तुमच्या बरोबर वनात आले तर माझ्याकडेच तुमचे लक्ष राहणार. तुम्ही रामांची सेवा करण्याकरता चाललेले आहात. तुमच्या बरोबर मला येता येणार नाही. लक्ष्मणाची तशी इच्छा नव्हती, पण तिने उलट त्याला सांगितले, नाही मी इथेच राहणार. म्हणून तिघेही आपल्या सासू सासऱ्यांची उत्तम प्रकारे म्हणून तिनेही आपल्या सासू सासऱ्यांची उत्तम प्रकारे सेवा केलेली आहे. रामाची सेवा लक्ष्मणाने भगवंताची सेवा आपण करतोय या भावनेने केली आणि भावनेने केली. अशा रीतीने मनामध्ये कोणतीही आसक्ती न ठेवता सेवा करणाऱ्या भक्तांची चरित्र आलेली आहेत. ईश्वराच्या सेवेचे हे मुख्य फळ आहे. आपण जी सेवा करतो, जी काय सेवा असेल, प्रत्यक्ष फिजिकल सेवा असेल, अगदी सामान उचलण्यापासून वाढण्यापासून, किंवा काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेवा असेल, जी काही सेवा असेल, तर ती सेवा बरोबर चालले की नाही कसं कळायचं? तर अजून सेवा घडणं आणि ती निरपेक्ष रीतीने घडणं, अजून अजून केलेली सेवा कमीच वाटणं, हे जर होत असेल तर आपली सेवा पोचते असं समजायला हरकत नाही. कारण सेवेचं मुख्य फळ काय? तर सेवा घडणं, योग्य अशी सेवा घडणं हेच सेवेचं फळ. सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी तर असे सांगितले आहे की संसाराची इच्छा असल्यास ती परमेश्वराजवळ मागा. आपल्या प्रयत्नांनी तुम्ही संसारात सुखी होण्याचा प्रयत्न करू नका. मुक्ती त्या मागणीत मुद्दाम घातलेली आहे. इथे भुक्ती पाहिजे. भुक्ती त्या मागणीत मुद्दाम घातली आहे. याचा विशेष फायदा म्हणजे देवाचे आपल्याकडे लक्ष राहते. देव म्हणतो, आपण याने म्हणून का होईना संसार खूप सुख दिले आहे, तेव्हा आपणच याला यातून काढले पाहिजे. म्हणजे अशा रीतीने देवाचे तुमच्याकडे लक्ष राहील. त्याग कसा असावा, त्यागाने काय मिळते, हे सर्वही त्यांनी सांगितले. आणि एक मोठे दिव्य चरित्र रामायणात आलेले आहे. रामचंद्र आलेले आहेत. त्यांना गंगे पलीकडे जायचे आहे. निषादगुह लक्ष्मण आणि सीता त्यांच्या बरोबर आहेत. तिथल्या एका नावेजवळ ते आले. त्यांना पाहिल्यावर सुद्धा तो नावाडी आपल्या जागेवर स्तब्ध बसून राहिला. जागचा हल्ला सुद्धा नाही. राम जवळ आले, त्याला म्हणाले, बाबा आम्हाला तेवढे पलीकडे पोचवशील का? ब्रह्मांड निर्माण करण्याची ज्याची शक्ती आहे त्यांनी त्या सामान्य नावाड्याजवळ याचना केली, तरी तो काही बोलला नाही. लक्ष्मणाला राग आला. त्याने दरडावून विचारले, पोचवतोस की नाही? आणि धनुष्याला बाण लावला. हा बाण तुला मारू? तरी काही नावाडी बोलेना.
सीतेलाही आश्चर्य वाटले. त्या नावाड्याची ती वागणूक पाहून तिनेही त्याला विनवले. तेव्हा तो म्हणाला, देवा, तुमची मी कीर्ती ऐकलेली आहे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली हे समर्थांनी वर्णन केलेलं आहे. तुमच्या पायाच्या धुरळा पडल्यावर ती नाव पुन्हा पूर्वीप्रमाणे सॉरी, तुमच्या पायाचा धुरळा पडल्यावर ती पुन्हा पूर्वीप्रमाणे सामर्थ्यशाली ऋषीपत्नी झाली, उद्धरून गेली. तेव्हा तुम्ही जर माझ्या नावेत आल्यावर तुमच्या पादस्पर्शाने माझ्या नावेची स्त्री झाली तर त्याची एक वेगळी दृष्टी आहे. खरी भक्ती त्याच्या अंतःकरणात आहे, पण बाहेरून ही भूमिका आहे. तो पुढे म्हणाला, या नावेवर माझे पोट भरतो मी. या नावेची स्त्री झाली तर मी उदरनिर्वाह कसा करू? माझ्या घरात आणखी एक स्त्री येऊन राहणार. तिचे पालन पोषण मलाच करावे लागणार. तेव्हा माझे जर म्हणणे तुम्हाला कबूल असेल तर मी तुम्हाला पलीकडे पोचवतो. राम म्हणाले, तू काय सांगशील ते करायला मी तयार आहे. म्हणजे किती भक्ती केवढी मोठी असेल. देव म्हणतोय की तुला, म्हणजे थोडक्यात ते आहे नाही का, खुदा बंदे से पूछते बोल तेरी रजा काय, तसं आहे. तू सांगशील ते करायला तयार आहे म्हणतोय. तू काय सांगशील ते करायला मी तयार आहे. त्यावर त्यांनी सांगितले, नावेत बसण्यापूर्वी मी स्वतः तुमचे पाय स्वच्छ धुणार आहे आणि मग नावेतून तुम्हाला घेऊन जाणार आहे. रामचंद्रांनी हे कबूल केले. लक्ष्मण, सीता, निषादगुह हे सगळे पाहतायत. त्या नावाड्याने त्याच्या घरातल्या मंडळींना बोलावून एक लाकडी चौरंग आणला. त्याला एकीकडे रामचंद्रांची परीक्षाही पाहिजे आहे ना. त्याच्या बायकोने आणलेल्या पाण्याने त्याने रामांचे पाय स्वच्छ धुतले. सगळ्यांना ते तीर्थ दिले आणि आपणही ते तीर्थ घेतले. रामचंद्र म्हणाले, बस झाले, चल आता लवकर, आम्हाला आता उशीर झालाय. तो म्हणाला, थांबा जरा, नंबराप्रमाणे तुम्हाला पोचवणार आहे. राम म्हणाले, इथे तर दुसरे कोणीच दिसत नाही. तो म्हणाला, हे माझे पितर आहेत ना, त्यांचा नंबर लागलेला आहे. ते अगोदर तीराला जाणार आहेत. तुम्ही आणि मी एकच काम करणारे आहोत. मी प्रवाशांना परतीरावर पोचवतो आणि आपणही भक्ताला भवसागरातून परतीरावर पोचवता. मी मात्र तुम्हाला पैल तीरावर पोचवणार आहे, पण त्याचा काहीही मोबदला घेणार नाही. हे तुम्ही कबूल केले पाहिजे. रामचंद्र म्हणाले, ठीक आहे, चला. त्याने रामचंद्रांचे पाय स्वच्छ धुतले, तीर्थ सगळ्यांनाच दिले, आपण प्राशन केले. इथेही महत्वाचं आहे, म्हणजे एक एक वाक्य का महत्वाचं आहे की तीर्थ आधी सगळ्यांना दिलंय आणि मग प्राशन केले, म्हणजे सेवा केली किंवा महाराजांपर्यंत आपल्याला जायला मिळालं, त्याच्यानंतर ते घेतील ते माझं ही वृत्ती नाहीये. पहिल्यांदा सगळ्यांचा विचार आहे. तर तीर्थ सगळ्यांना दिले, आपण प्राशन केले आणि नंतर त्या सगळ्यांना घेऊन पलीकडे गेला. सगळ्या पितरांना मुक्त केले. भगवत प्रेमामुळे सगळ्या पितरांचा उद्धार झाला. पलीकडे सगळी मंडळी उतरली. नावाड्याला कितीही नावाड्याला काहीतरी द्यायला पाहिजे. देण्यासाठी जवळ तसे काहीच नव्हते. सीतादेवींच्या लक्षात आले. त्यांच्या बोटातली रत्नाची अंगठी काढून त्याला देताना त्या म्हणाल्या, हे घे, तुझे आमच्यावर उपकार नको. तो म्हणाला, तुम्हाला अगोदरच सांगितले होते मी, काहीही मी घेणार नाही. देवाची सेवा करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. देवाची सेवा करण्याने हे लक्षात ठेवले पाहिजे. सेवा करायची, पण त्याबद्दल काही देवाजवळ मागायचे नाही. देव देत असले तरी घ्यायचे नाही. नाहीतर काय होतं लोकांचं, की सेवा करताना पण ती सेवा, चला एवढी मी सेवा करतोय बाबा, देवा तू अमुक कर, म्हणजे ऍडव्हान्स मध्येच बुकिंग आहे की मी ही सेवा करतोय कशासाठी, हे मिळायसाठी. म्हणजे सेवा केली आणि मग मागितलं तरी जरा समजू शकतो, पण ती सेवा करायच्या आधीच वृत्ती हे पाहिजे अशी. आणि इथे कसं आहे,
सेवा केल्यावर देव जरी मोबदला द्यायला आला तरी नाही म्हणतात ते. म्हणजे रामचंद्र हे साक्षात भगवंत आहेत माहित आहेत म्हणून तर ते पाय धुत आहेत. बरं, त्या पितरांचीही मुक्ती करतायत. त्यांनी स्वतःची मुक्ती मागितली असती तर दिली नसती का त्यांना? तीही दिली नसती, पण मुक्तीही मागितलेली नाहीये, कारण तो सेवेचा मोबदला म्हणून नकोय त्यांना. तर इतकी जेव्हा वृत्ती असते तेव्हा त्या व्यक्तीचंच कल्याण नाही, त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांचंही कल्याण ती व्यक्ती करून देते. देवाची सेवा करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे. सेवा करायची, पण त्याबद्दल काहीही देवाजवळ मागायची नाही. देव देत असेल तरी घ्यायचे नाही. तो पुढे म्हणाला, मी काही घेणार नाही. हे तुम्ही कबूल केलेले होते. आज तुमची ही जी सेवा घडली त्यामुळे माझ्या पितरांचाही उद्धार झाला. पुन्हा तुम्ही याच रस्त्याने या देवा, आणि पुन्हा मला तुम्हाला पलीकडे नेण्याचे भाग्य लाभो. बाकी काहीही मागून घेतले नाही, कारण मनामध्ये काही इच्छाच नव्हती. त्याने देवाची परीक्षा पाहिली असे वाटण्याचा संभव आहे, पण ही काही परीक्षा नाही. हा भक्त कसा आहे पहा. पायाचा धुळा थोडा सुद्धा शिल्लक राहिला नाही तर नावेत बशिवणार. म्हणजे त्याला देवाचे पाय धुवायचे होते. हे आपलं निमित्त त्यांनी काढलं. ओळखणाऱ्याने ओळखलं. वाल्मिकी रामायणामध्ये हे सर्व त्यांनी लिहिले आहे. एक एक लोकोत्तर भक्त होऊन गेलेले आहेत. फक्त सेवा करायची, बाकी काहीही इच्छा नाही. तर अशा रीतीने भगवान रामचंद्रांचे दिव्य चरित्र सर्वांनी श्रवण करावे म्हणून संत महात्म्यांनी त्यांची चरित्रे लिहून ठेवलेली आहेत. ती वाचणं, ऐकणं, त्यांचं चिंतन करणं, मनन करणं आणि मनावर त्याचे चांगले संस्कार व्हावेत म्हणून रामरायांचीच प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे वाक्य म्हणजे आपण हे का वाचायला घेतलं त्याचं कारण मुख्य हे आहे की हे परत एकदा वाचू आपण. भगवान तर अशा रीतीने भगवान रामचंद्रांचे दिव्य चरित्र सर्वांनी श्रवण करावे म्हणून संत महात्म्यांनी त्यांची चरित्रे लिहून ठेवलेली आहेत. ती वाचणं, ऐकणं, त्याचं चिंतन करणं, मनन करणं आणि मनावर त्याचे चांगले संस्कार व्हावेत म्हणून रामरायांचीच प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजचा चांगला दिवस आहे रामनवमीचा. ताई महाराजांच्या संकल्पाप्रमाणे आपण सर्वही मंडळींनी हे स्थान निर्माण केले. भगवान दत्तात्रयांची आणि सद्गुरूंची उपासना या ठिकाणी चालू आहे. रामरायांच्या काळात मोठे भक्त होऊन गेले आहेत. कैकेयी फार मोठी भक्त होती. कैकेयीने सगळ्या जगाची अपकीर्ती आपल्या डोक्यावर घेतली आणि रामाला राज्याच्या बाहेर काढले. राम जर राज्याभिषेक होऊन राज्य करीत राहिले असते तर रावणाचा नाश कसा झाला असता? कोणी मारले असते त्याला? प्रजेचे रक्षण कसे झाले असते? रामचंद्रांनी एकट्याने 14,000 राक्षस एका प्रहरात मारून टाकले. तर सरस्वती देवीने कैकेयीच्या वाणीत देवांच्या प्रार्थनेप्रमाणे प्रवेश केला, तशी तिला बुद्धी निर्माण केली. मंथरादासी भेटली आणि काहीतरी कार्य झाले. देवांचे कार्य. रावण जरी शंकरांचा भक्त असला तरी तो पापपुण्याचा विचार न करता उद्दाम झाला होता. त्याचा नाश करण्याकरता रामांना राज्याबाहेर काढणे आवश्यक होते. ते देवांनी त्या सरस्वती देवीला प्रार्थना करून कार्य साधले. कैकेयीला सुद्धा शेवटी पश्चाताप झाला. कैकेयीसारखी दुष्ट कोणी नाही अशी तिची अपकीर्ती झाली. भरताने तर तिच्याबरोबर भाषण बंद केले. रामांनी वनवासातून आल्यावर त्याला बोलावून आणले. त्याला सांगितले, आईच्या पाया पड, क्षमा माग. आईला असं दुःख देणे योग्य नाही. चित्रकूट पर्वतावर सर्व मंडळींची भेट झाली. कैकेयी सुद्धा गेली. तिला वाटले आपण देवापुढे कसे जायचे. रामराय पुढे आले. कैकेयीला नमस्कार करून म्हणाले, माझ्यावर किती प्रेम आहे तुझे.
मला वनवासात पाठवून तुझे माझ्यावर जास्ती प्रेम आहे हेच तू दाखवलेस. कारण तिथे मला काही काळजी होती का? भूक लागली की फळे खायची, पाणी प्यायचे, संपले. राज्यामध्ये काय चाललंय, कुठे संघर्ष चाललाय, सगळं नीट आहे की नाही वगैरे काही नाही वनवासात. तेव्हा वनवासात जायचे सोपे काम माझ्याकडे आणि पोटचा मुलगा भरताला मात्र सबंध राज्य सांभाळायची जबाबदारी दिली. त्याला राज्य सांभाळायचे म्हणजे काही शांत झोप लागली असेल का? हे अवघड काम भरताला दिले म्हणजे मुलावर तुमचे जास्त प्रेम आहे की माझ्यावर, तेव्हा तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका अशी उलट तिची समजूत काढली. कैकई दुष्ट ही बदनामी डोक्यावर घेऊन तिने आयुष्य कंठले, असेही एक एक भक्त झालेले आहेत. संत महात्म्यांनी ही चरित्र लिहून ठेवलेली आहेत म्हणून आपल्याला त्याचे ज्ञान, त्याचे चिंतन करता येते, विचार करता येतो. ईश्वराची कृपा असेल तर त्याप्रमाणे अनुकरणही घडते. हे पुन्हा आलं उद्देश. पुन्हा एकदा वाचू आपण हे. संत महात्म्यांचीही संत महात्म्यांनीही चरित्र लिहून ठेवलेली आहेत म्हणून आपल्याला त्याचे ज्ञान, त्याचे चिंतन करता येते, विचार करता येतो. ईश्वराची कृपा असेल तर त्याप्रमाणे अनुकरणही घडते. म्हणजे ते अनुकरण घडणे हा मुख्य उद्देश आहे चरित्र वाचनाचा. या स्थानात ताई महाराजांनी देवतांचे आवाहन केलेले आहे. देवतांचा वास या ठिकाणी आहे. देवतांच्या प्रेरणेनेच सर्व मंडळी येतात जातात. 7 दिवसांचा नामसप्ताह आम्ही कुठे करताना पाहिले आहे, पण इथे महिना महिना संकीर्तन चालायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचे अखंड नाम मात्र चालू आहे. त्या आपल्या बसलेल्या असतात. देवाचे कार्य जास्तीत जास्ती चाललेले पाहून आनंद मानायचा. हे फार मोठे कार्य आहे. त्या काही एकट्या नाहीत, संसार आहेत, मुले आहेत, सुना आहेत, नातवंडे आहेत. हे सर्व असून सुद्धा सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया याप्रमाणे सर्व सुखी व्हावे. सुखी होण्याचे मुख्य साधन म्हणजे ईश्वराची भक्ती आहे, भगवत भजन आहे. हे सर्वांना पटावे ही त्यांची प्रार्थना चालू आहे. त्याकरता हे स्थान निर्माण झाले. हे केंद्र आहे. हे किती महत्वाचं आहे पहा पहा. आपण जालन्याला जातो, जालन्याला झाल्यानंतर उपासना करतो. ती उपासना काय हेतूनी पाहिजे, हा हेतू इथे दिलेला आहे. सर्वेपी सुखीना संतू नुसतं माझ्या मुलाला, माझ्या बायकोला, माझ्या नवऱ्याला एवढ्या पुरतं नाहीये. मागायचं असेल तर सर्वांकरता मागावं, व्यापक ममता असावी सांगितलंय महाराजांनी. आणि ती निर्माण होण्याकरता ही ईश्वराची भक्ती आहे. म्हणजे व्यापक ममता निर्माण झाली की ईश्वराची भक्ती प्राप्त करते होते. पण व्यापक ममता निर्माण होण्याकरताही ईश्वराची भक्ती पाहिजे. सुखी होण्याचे मुख्य साधन म्हणजे ईश्वराची भक्ती आहे. आता हे कसं, हे डायरेक्ट सांगितले महाराजांनी. सुखी होण्याचे साधन म्हणजे ईश्वराची भक्ती आहे. तर ते सुखी कसं होता येतं इथे एक आता किती वेळ आहे त्याप्रमाणे, हा 10 मिनिट आहे. एक खूप महत्वाची एक एक कन्सेप्ट हा आहे की बऱ्याच वेळा कोणाला असं वाटू शकतं की आपली आपली साधना करावी, हे जगाचं भलं करणं किंवा ह्यात हा आपल्याला हा भाग कशाला, मग तो साधनेतनं फोकस जाईल. तर तसं नाहीये. सर्वभूते भूतहिते रता हीच साधना म्हणून सांगितलेली आहे. आणि नुसत्या सगुण भक्तांनाही नाही, सकाम भक्तांना पण नाही, पण जे निर्गुणाची उपासना करतात त्यांना तर विशेषतः सांगितलेली आहे. सर्वभूत इथे रता रहा, नाहीतर क्लेशोधिक तरस्तेषाम. नाहीतर हा मार्ग ईश्वराच्या जवळ आणण्यापेक्षा ईश्वराच्या पेक्षा लांब तुम्हाला घेऊन जाईल म्हणून सांगितलेलं आहे भगवंताने. काय होतं की आत्मस्वरूपापर्यंत जाणं, आत्मस्वरूप हे आपण दिगंबराच्या
दुसरा जो शब्द दुसऱ्यांदा दिगंबर आलाय त्यात पाहिलेलं आहे, सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी सर्व कालात असलेलं आनंद रूप सर्व शक्तिमान असं ते आहे. तर जोपर्यंत आपला अहंकार हा या फक्त भौतिक देहापुरता आहे, किंवा फार तर या देहाच्या संबंधाने या देहाला, या देहातल्या मनाला म्हणजे सूक्ष्म देहाला कम्फर्ट, सुख देणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यापुरता जोपर्यंत विचार आहे, तोपर्यंत आपण सर्वव्यापी भगवंताशी एकरूप होण्याचे चान्सेस कसे राहणार? काहीच नाही. तर व्यापकता विचारात आली तरच ती पुढे खरोखर तो कॉन्शियसनेस म्हणजे या शरीरापेक्षा मी वेगळा आहे साठी विचारांनी तरी या शरीराच्या बाहेर पडलं पाहिजे की नाही. त्या विचारांनी शरीराच्या बाहेर कसं पडायचं की फक्त या शरीराचाच विचार नाही. हे शरीर ईश्वराने निर्माण केलंय, तशी सगळी शरीरं जी आहेत ती ईश्वरानेच निर्माण केलेली आहेत. आपल्याला जसं सुख मिळावं वाटतं तसं दुसऱ्यांनाही वाटतं. हा विचार जसा वाढत जाईल की त्याची मग परिसीमा कुठे होते, तर ती परिसीमा होते हे विश्वची माझे घर अशी ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे सर्वरूपी तो होऊन जातो. म्हणजे मग वेगळं ईश्वरूप झालंय होतो म्हणायला लागतच नाही. म्हणजे ज्ञानमार्गाने शेवटपर्यंत जी माया ही बाजूला काढली. इथे तर माया ही माया न राहता ईश्वराची लीला होते आणि त्या लीलारूपी जे काही विश्व आहे तेही मीच आहे. आणि ते विश्व बाजूली झालं तरी जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटदा करी मध्ये सांगितल्यासारखं हा जगाचा भास गेला की माझ्या मूळ स्वरूपात मी आहेच, पण हा जगाचा भास पण मीच आहे. हे त्या चांगदेवांना 16 वर्षाचे ज्ञानदेव सांगू शकले. याचं कारण काय? चांगदेवांची उपासना कमी आहे. 1400 वर्षे इतकी कठोर उपासना आहे की त्यांनी पाहिल्यावर म्हणजे ते त्यांच्या समाधी उत्थानाच्या वेळी मेलेले हे घेऊन यायचे. म्हणजे नुकतेच कोण मेले असतील तर ह्यांची दृष्टी पडल्यावर ते जिवंत व्हायचं एवढं सामर्थ्य आहे. मग तरी ते कोरे का ठरले? तरी ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईंकडे त्यांना का पाठवलं? ते एवढ्याच साठी पाठवलं की कितीही साधना केली तरी मी आणि माझं आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोन्ही गोष्टी जोपर्यंत सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत अध्यात्माला सुरुवात नाही. आणि ह्या दोन गोष्टींकडे लक्ष न देता मी आणि माझं, मी आणि माझा परमार्थ असं जरी म्हटलं तरी जयविजयांची गोष्ट आहे. कुठेतरी तो जो अहंकार निर्माण झाला त्याला कुठेतरी साधना करताना पासूनच काहीतरी मध्ये आलेलं आहे ना. ते काय की मी ईश्वराची प्राप्ती करणार, मी सगळं सुख मिळवणार, हाही विचार ईश्वराला पसंत नाहीये. म्हणून त्यांची बुद्धीची शुद्ध करायला परत त्यांना खाली पाठवलेलं आहे की हे नाहीच आहे, इट इज नॉट अबाउट यू असं या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे की जोपर्यंत मी आणि माझं आहे. म्हणून दान हे का सांगितलं? यज्ञदान तपश्चैव पावनानाम मनीषिणाम. मन पावन करायला दान हे मुख्य सांगितलेलं आहे, यज्ञ सांगितलेलं आहे, तप सांगितलेलं आहे आणि दान. ते का? तर महाराज सांगतात इदन्न मम म्हणजे हे माझं नाही असं छोट्या गोष्टीपासून तरी सुरुवात करा. मग ते वाढत वाढत जाऊन हे पैसे माझे नाहीत, हे घर माझं नाही, हे कुटुंबीय माझं नाही, हे शरीर माझं नाही, हे मन माझं नाही, मग बुद्धी माझी नाही, असं करत आपण आत्मतत्वापर्यंत पोचू शकतो. इथे छोट्या मोठ्या महाराजांनी एका ह्याच्यात लिहिलंय, साधं फडकं जरी असलं तरी त्याचा मोह सुटत नाही म्हणाले. हे इतक्या ठिकाणी जी अडकलेली आपली वृत्ती आहे ती त्यातनं बाहेर काढण्यासाठी या व्यापक ममतेचा उपयोग आहे. आणि सगळ्या संतांच्या चरित्रात, ईश्वराच्या अवतारांच्या चरित्रात ईश्वर स्वतः
आलेल्या पूर्णावतारातही हेच आपल्याला दिसतं की ते सर्वभूत इथे राहतात. 4 मिनिटं. हा, तर याप्रमाणे सर्व सुखी व्हावीत. सुखी होण्याचे मुख्य साधन म्हणजे ईश्वराची भक्ती आहे. भगवत भजन आहे हे सर्वांना पटावे ही त्यांची प्रार्थना चालू आहे. त्याकरता हे स्थान निर्माण झाले. हे केंद्र आहे. अशी केंद्रे संतांच्या संकल्पाप्रमाणे निर्माण झालेली असतात. त्या ठिकाणी जाऊन आपली संकटे दूर करण्याकरता प्रार्थना करावी किंवा आपल्या जीवनाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करावी. आता इथे जो किंवा आहे तो किंवा ऑप्शन म्हणून नाहीये. हे कसं आहे की म्हणजे आपण म्हणतो ना की अरे तिथे अन्नछत्र लागले, तुला पाहिजे तर एकटा जा किंवा सगळ्या कुटुंबाला घेऊन जा, किंवा पाहिजे तर तू एकदा जेव किंवा रोज जेव. म्हणजे किंवा नंतर जे सांगितलेलं असतं ते पहिल्यापेक्षा जास्त प्रतीचं असतं. आणि म्हणूनच आपण पाहिलं की योगसूत्रात पण म्हटलेलं आहे की आधी विवेक वैराग्य अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा सांगितल्यानंतर ईश्वर प्रणिधानात व्हा. म्हणजे अभ्यास आणि वैराग्याने चित्तवृत्तीचा निरोध होईल किंवा ईश्वर प्रणिधानाने. तर किंवा ईश्वर प्रणिधानाने म्हणजे त्यांनी जास्तच होईल. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला वाटतंय ना, जसं घोरात कष्टाताप मध्ये बघितलं, आपले पाप न ताप जर नाही केले तर धर्म कसा घडेल, धर्मे प्रीती कशी निर्माण होईल. म्हणून आधी पापम तापम मागितलं. तसं आधी सांगतायत की सुरुवातीला हे हरकत नाही की आपली संकट दूर व्हावीत, काहीतरी आपल्याला मिळावं. काहीतरी मिळावं तर म्हटलंच नाहीये, नुसती संकट दूर व्हावीत. आणि त्याच्याकरता गेलं त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे की आपलं कल्याण व्हावं. कायमच आपली संकट दूर होण्याकरता गेलं तर आपण तिकडेच तिकडेच गोल गोल फिरतो. प्रत्येक वेळची वारी ही पुढे नेते. वारी म्हणजे गोल गोल तेच तेच नाहीये. तर त्याच्याकरता मागणी जी आहे ती संकट दूर करण्याकरता प्रार्थनाची मागणी, कधीतरी कुठेतरी जीवनाचे कल्याण होणाऱ्या मागणीपर्यंत आपली गेली पाहिजे. तर तेच महाराज सांगतायत. त्या ठिकाणी जाऊन आपली संकटे दूर करण्याची प्रार्थना करावी किंवा आपल्या जीवनाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करावी. पुढच्या जन्मात आपण कुठे जाणार आहोत काही माहीत नाही. लांबचा प्रवास आहे. हे जीवन फार लहान आहे. त्या लांबच्या प्रवासामध्ये काहीही सोय करून ठेवता येत नाही. 1 मिनिट राहिलेलं आहे. हे फार महत्वाचं हे आहे की आपण पाहतो, म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव असेल की जे काय आपलं वय असेल, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 जे काय वय असेल, ती वर्ष गेली कशी लक्षात येत नाही. जाताना वाटतं की कधी कठीण प्रसंगात किंवा काय की अरे हे पुढेच सरकत नाहीये, किंवा काय प्रिय व्यक्तीच्या वियोगात वाटतं की वेळ पुढेच सरकत नाही. पण जिथे आपण आहोत तिथून मागून पाहिलं तर अरे आत्ता आत्ता तर हे झाल्यासारखं वाटतं आणि त्याला वर्ष उलटून गेली. त्यामुळे वेळ कमी आहे. त्या कमी वेळाचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याकरता काकांनी हे सत्संग सुरू केलाय. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. कोणाला काही विचारायचं आहे? पुढचं एकच पान आहे पण ते पुढच्या वेळी पाहू, कारण आता संपेल. पण संपेपर्यंत काही कोणाला विचारायचं आहे? नाही नाही, एकदम व्यवस्थित आहे. चालेल. हो. आजच्या थांबू. श्री श्री गुरुदेव. देवदत्त. श्रीराम जय राम जय जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. थँक्यू. धन्यवाद.